आत्तापर्यंत जी मानसिकता महाराष्ट्रामध्ये इतर पॉलिटिकल पार्टीजनी केली होती की आदिवासीने फक्त असणारा आदिवासी मतदारसंघामध्येच लढलं पाहिजे, ती मानसिकता आम्ही ह्या निवडणुकीमध्ये तोडतो आहोत आणि आदिवासी कॅन्डिडेट हा जनरल मतदारसंघामध्ये सुद्धा उभा राहील त्याची असणारी सुरुवात आम्ही असणारा या ठिकाणी केलेली आहे। जॉईंट जाहीरनामा आणि वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा हा आम्ही लवकरच त्या ठिकाणी इलेक्शनच्या अगोदरच म्हणजे नोटिफिकेशनच्या अगोदरच आम्ही असणारा प्रसिद्धी त्या ठिकाणी करणार आहोत। आमचा हेतू हा आहे की आज राजकारण जे आहे ते दोन मुद्द्यांच्या अवतीभोवती फिरते। एक आरक्षणाच्या अवतीभोवती फिरते, मग ते मराठा ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात फिरते आणि दुसऱ्या बाजूस एससी एसटीच्या क्रीमी लेयर आणि वर्गीकरण याच्या अवतीभोवती फिरते अशी असणारी परिस्थिती आहे। दुसऱ्या बाजूस